खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन करून पंढरपूरकडे छोटा हत्ती वाहनातून परतणाऱ्या भाविकांवर रविवारी दुपारी 4:30च्या सुमारास काळाने घाला घातला. पंढरपूर सातारा महामार्गावरील तांदुळवाडीजवळ चालकाचा ताबा सुटून त्यांचे वाहन रस्त्यालगत 5 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत कोसळले. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना ग्रामस्थांनी वाचवले. यापैकी 2 जण स्वतः पोहून बाहेर आले तर 5 जणांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. मृतांमध्ये 4 बालकांसह 4 महिलांचा समावेश आहे. संदीप बावसे यांच्या कुटुंबातील पत्नी, 2 मुले, आई, भाऊ, पुतण्या असे 6 जण मृत्युमुखी पडले तर संदीप बावसे यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंढरपूर नजीकच्या इसबावी येथील सिद्धेश्वर पोपट जाधव हे मावशी व बहिणीच्या कुटुंबातील 15 जणांसह रविवारी सकाळी 8 वाजता छोटा हत्ती वाहनाने म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतत असताना रविवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास हा अपघात घडला. वाहन विहिरीत कोसळताच ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्याने ट्रॅक्टरला दोर बांधून वाहन बाहेर काढले. दरम्यान 7 जणांना वाचवण्यात आले. चालक सागर चौगुले राहणार रांजणी हा जखमी झाला आहे. मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले तर 5 जखमींना तांदुळवाडी येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंढरपूर सातारा मार्गाने हे वाहन पंढरपूरच्या दिशेने येत होते. तांदुळवाडीजवळ दुपारी 4:30च्या सुमारास या ठिकाणी असलेल्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. तेथेच रस्त्यापासून अवघ्या 5 फुटांवर ही विहीर आहे. या विहिरीत हे वाहन कोसळून अपघात झाला. ही विहीर तांदुळवाडी येथील रामकृष्ण कदम यांची आहे. रस्त्यापासून फक्त 5 फुटांवर ही विहीर आहे. बाजूला झुडपे आहेत, त्यामुळे विहिरीचा अंदाज येत नाही. त्यातच हे वाहन कोसळले. अनेकदा निवेदने देऊनही संरक्षक कठडा अथवा भिंत घातली नसल्याचे विहिरीचे मालक रामकृष्ण कदम यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे 3 एप्रिलला असाच अपघात झाला होता. मध्यरात्री चालकाचा ताबा सुटून कार 70 फूट खोल आणि सुमारे 30 फूट पाणी असलेल्या विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. मृतात 6 चिमुरड्यांचा समावेश होता. 9 जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि 12 तासातच ती जीवघेणी विहीर बुजवली गेली. छोटा हत्तीच्या पाठीमागून मी आणि रणदिवे दुचाकीवर येत होतो. वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने ते विहिरीत कोसळले. वडिलांना फोनवर माहिती दिली. लोकांना घेऊन या असे सांगितले. त्यावेळी दुचाकी रस्त्याकडेला लावून विहिरीत उडी मारली. 4 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. त्याच्या छातीवर दाबून पोटातील पाणी काढले. तो वाचला. त्याचवेळी विलास पाटील, हनुमंत रणदिवे यांनीही मदत करत इतर 5 जणांना बाहेर काढले. तोपर्यंत ग्रामस्थ आले. त्यांनीही मोठी मदत केली. 2 JCB, 1 क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन व मृतदेह बाहेर काढले असे बचाव करणारे इरफान मुजावर यांनी सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.